हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जीके या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत? ऑप्शन ए स्वामीनाथन, बी विश्वनाथ आनंद, सी मेजर ध्यानचंद, डी कपिल देव। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विश्वनाथ आनंद। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते विश्वनाथ आनंद हे आहेत। प्रश्न दुसरा आहे, वारली चित्रकला मूळ कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी महाराष्ट्र, डी आंध्र प्रदेश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र। वारली चित्रकला ही मूळ महाराष्ट्र राज्याची आहे। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या प्रकारच्या खडकापासून वेरूळ व अजिंठा लेण्या कोरल्या गेल्या आहेत? ऑप्शन ए लाल माती, बी रेगूर मृदा, सी संगमरवरी, डी बेसॉल्ट। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बेसॉल्ट। बेसॉल्ट या खडकापासून वेरूळ व अजिंठ्याच्या लेण्या कोरल्या गेल्या आहेत। प्रश्न चौथा आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी लालकृष्ण अडवाणी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। प्रश्न पाचवा आहे, कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए सातारा, बी नाशिक, सी जालना, डी रत्नागिरी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक। नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते। प्रश्न सहावा आहे, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? ऑप्शन ए सातारा, बी नाशिक, सी जालना, डी छत्रपती संभाजीनगर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रश्न सातवा आहे, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन ए सातारा, बी नाशिक, सी जालना, डी छत्रपती संभाजीनगर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न आठवा आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी महात्मा फुले। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा फुले। महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते। प्रश्न नववा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठे आहे? ऑप्शन ए सातारा, बी नाशिक, सी इचलकरंजी, डी छत्रपती संभाजीनगर।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इचलकरंजी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी येथे आहे. प्रश्न 10वा आहे, कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला गेला आहे? ऑप्शन ए सातारा, बी गडचिरोली, सी जालना, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्याला उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केले गेले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.